चॅनल. कसे तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असाल. गुड मॉर्निंग. आताच झोपेतून उठली मी. सकाळचे वाजले 9:30. मी पिऊ ती अजून झोपलेलीच आहे बघा. तर रात्री पिऊला अचानक खूप ताप आला 10-10:30च्या दरम्यान. तरी पण भाऊ येणार होता माझ्या भावाकडून, तर त्याला म्हटले येताना गोळी आण म्हणून तापेची. पण त्याने काही तिला फरकच पडला नाही. मग रात्री मी औषधं शोधली सगळे त्याच्यात तिचं तापेचं एक औषध भेटलं. रात्री तिला औषध दिलं तर तेव्हा सकाळपर्यंत मग ताप नव्हता. 2:30 वाजल्यापासून जागीच होती ती. तापेमुळे असं अंग वगैरे दुखत असेल तिचं. आता लहान लेकरू ती काही सांगता येत नाही, काही नाही, आपल्याला काही समजत नाही. पिऊचे पप्पा आणि मी आम्ही दोघं पण जागीच होतो रात्रीपासून. ती झोपली. आता पिऊचे पप्पा आणि भाऊ गेले ड्युटीला. मी पण थोडा वेळ झोपले होते. तर आता पिऊचे पप्पा म्हटले तर वाटलं ताप आले तर मला फोन कर म्हणून, मग हॉस्पिटलमध्ये जाऊ. तसं औषध आहे म्हणून. जर फरक पडला नाही तर मग जावं लागेल हॉस्पिटलमध्ये. अचानकच कसं काय ताप आला काही समजलं पण नाही. एवढी छान खेळत होती तिच्या पप्पांसोबत झोपण्याच्या आधी. गाणं म्हणायचे दोघं. तिच्या पप्पांचं तिचं खूप चांगलं सूत्र जमतं. हे बघा आमची पिऊ कशी आजारी पडली आहे. माझ्या बच्चूला काय झालं पिवा तुला? भाऊ झाला म्हणजे बाळा आजारी पडलं. ताप येतो माझ्या पिऊ दीदीला, म्हणजे सोना बेबीला. रात्री तिला दवाखान्यात नेलं होतं आणि आज आता ताप नाही आहे पण जळून गेली अशी. बाळ आत्ताच उठलंय आता. हो भूर पळती त्याच्या खाली. पप्पा हो हा ती बघ ना कशी पळती गोलगोल. आणू नाही भाऊ झालं म्हणजे बाळ ना काय भूम आणू. चल उठ. आज पिऊच्या पप्पांच्या आजींना हॉस्पिटलमध्ये आणलं इकडं पुण्याला. त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालंय 7-8 दिवसांपूर्वी. पण ते काही त्यांच्या डोळ्यांना असं पाणी येतंय डोळ्यातून. मग आता परत आणलंय दवाखान्यात दाखवायला. काय पुण्याला ते बघ ना पळती ना ती. पकडू मी? बरं हाय कर एकदा. म्हणजे बाळ ते पिऊकड बाळ आलंय खेळायला. आहे ना पिऊ दीदी? पिऊ कोण आलं तुझ्याकडे खेळायला? बाळ कोण आलं? पप्पा. कुठे पप्पा? ये बघा दादा आमच्या पिऊ दीदी आजारी पडली. ओ काय दादा दीदी वर जाऊन बसली का? तुला जायचं का वरती जायचं? चल चल वरती जाऊ आपण. चल दादा ऐके किंवा बोल त्याला. काय बाळ काय खात? जिम खात. तुला नाही खायचे? देऊ तुला? घे ना मग त्याच्यातून. बाळ खातय बघ ना किती विशाल बाळ आहे. बाळाने सगळं तोंडात घातलंय. तुला देऊ? बाळ नको त्याने खातय ते. तू खाय. त्याच्या तोंडात आहे ना. थोडं थोडं खावा दादू. सगळं तोंडात घातलं तुम्ही तर. त्याने तर सगळं तोंडात घातलं दादाने तर. काय तू खाय ना. व्हेरी गुड. पिऊ पण खाती. बाळ पण खाते. बघ बाळने सगळं खाली सांडून दिलं. हे बघा आमची पिऊ कशी बसली वरती आणि बाळ पण खाली बसलंय. हो अजून देऊ का तुला? बाळाला देऊ का अजून? धर दादा जरा. खा सगळं नाही तोंडात घालायचं.
थोडं थोडं खायचं. आता आज आमच्या पिऊला बरं वाटतंय. पिऊचा भाऊ गेला आहे ना बाबू? भाऊ गेला ना? बाळ. हा, काल डॉक्टरकडे कोण गेलं होतं? सुई द्यायला गेली होती. तू रडली का मग? डॉक्टरने सुई दिली तुला? मम पाहायला गेली होती. हो, मम्मीला दिली सुई. मम्मीचं दुखत होतं का बाळाचं? पप्पाचं दुखत होतं. आज बरं वाटतंय का तुला? बरं वाटतंय का आज? भाऊ गेला? हा, बाळ नाचा. अष्टकदम अष्टकदम राज आले अष्टकदम. धंदरन तत्रन धंदरन तत्रन धंदर ततर धंदर ततर. घे दादा घे. पिऊ दीदी बघ कशी देते तुला. ओ घेत नाही ते. त्याला म्हण घे घे म्हण त्याला. दादा इकडे ये. दादू इके. पिऊ त्याला बोलव ग. तर आज पिऊला जरा बरं वाटतंय आता. आणि तिला पुसून काढलंय मी गरम पाण्याने. आता तिचा जरा मेकअप वगैरे केलाय. फ्रेश वाटेल तेवढं. फ्रेश वाटतंय का? तर पिऊच्या आजोबा आणि पिऊच्या पप्पांच्या आजी, त्याच्यानंतर पिऊच्या आजी येत होती पुण्याला. त्या आजींचं, पिऊच्या पप्पांच्या आजीचं डोळ्यांचं ऑपरेशन केलंय. तर त्याच्यासाठी त्याच्यानंतर 10-15 दिवस झालेत ऑपरेशन करून वाटतं. आणि मग आता ते डोळ्यातून पाणी का काहीतरी येत होतं, त्याच्यामुळे दाखवायला आले होते इकडे पुण्याला. बट त्यांच्या गाडीचा पण ॲक्सिडेंट झाला आहे वाटतं. आता पिऊचे पप्पा गेलेत तिकडे, बघतील काय होतंय काय नाही. डोळ्यात जाईन बाबू, तसं नाही करू. डोळ्यात जाईन ना पावडर. तिकडे गेलेत, मग आता काय करतात काय माहिती. लागलं नाही असं कोणाला जास्त, मुक्का मार लागलाय फक्त. दवाखाना झाला नाही काही नाही. आता हे दुसरंच उद्भवलं. तर बघू काय होतंय काय माहिती. दवाखान्यात गेले नाही आता अजून. बरं वाटतंय का तुला? काय करते? जिम करते. पावडर लावते का? आंघोळ केली का? हो. आणि तुला काय झालं होतं? बाव झाला होता. तुला सुई दिली डॉक्टरनी? काय डॉक्टरनी काय दिलं तुला? डॉक्टरांनी काय दिलं तुला? काय दिलं तुला डॉक्टरांनी? तू काल कुठे गेली होती? तू काल कुठे गेली होती? सुई घ्यायला गेली होती. येडी बाबू येडी बाबू. आज जरा फ्रेश वाटतंय तुला. अगोदरच्या काय अगोदरच्या औषधांनी काही तिला फरकच नव्हता पडला. पण आता हे औषध दिलेत बदलून आणि आता जरा फरक वाटतोय. सांडलं का? आता नाही देणार मम्मा. त्यांना म्हटले मी इकडे या म्हणून, काय करतात काय माहिती आता. पडलं. अरे अरे अरे, हे आता संपला पावडर. रडू नये. अयो हे बघ बघ, सगळे म्हणतात पिऊ किती रडकी पोरगी. पावडर दिलाय सगळा सांडून, आता रडायचं काम चालू आहे पिऊचं आमच्या.